श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकलं। त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावा। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही। त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील, तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 पर्यंत असणार आहे। म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत। कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची। ही वस्तू अर्पण केल्यामुळे एका रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला कधीही धनधान्याची कमतरताही भासणार नाही। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायची। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते। कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदान केले जाते। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात। पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते। नदीत स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे। यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे। लक्ष्मीनारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा। सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते। सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य दाखवावा। सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी। सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे। जेव्हा आपण पूजा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो, त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। हा उपाय आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं। जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले असते।
देवी अन्नपूर्णा ही देवी पार्वतीचं स्वरूप आहे आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महादेवांबरोबर माता पार्वतीची सुद्धा पूजा ही केली जाते। आता आपण देवपूजा करणार त्यावेळेसच आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा ही करायची। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तिच्यावर 11 पळी तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकतात। प्रत्येक पळी जलाभिषेक करताना आपल्याला ओम अन्नपूर्णाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आणि जलाभिषेक हा करायचा। त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि त्या तामनामध्ये आपल्याला एक कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं। त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आहे। आता हा उपाय जो आहे तुम्ही देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात, कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो। तर आपल्याला काय करायचं आहे, एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ज्या रीती आपण कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणेच आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर ह्या तांदळाने अर्चन हे करायचं आहे। आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या अंगठा या 3 बोटाने आपल्याला हे अर्चन जे आहे ते करायचं आहे। प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तांदूळ देवीवर अर्पण करणार तेव्हा तुम्हाला ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि अर्चन हे करायचं आहे। आता हे तांदूळ तुम्हाला कितपर्यंत अर्पण करायचं, जिथपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तिथपर्यंत तुम्हाला निरंतर तांदळाने अर्चन हे करायचं आहे। तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं, एक फूल अर्पण करून घ्यायचं, धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। आता तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर हे तांदळाने जे अर्चन आहे ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात। स्वयंपाकघरामध्ये जिथे ईशान्य जागा असते, ईशान्य कोपरा जो असतो त्या इथे आपल्याला ही सेवा जी आहे ती अन्नपूर्णा मातेवर करायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये चूल ठेवतात त्या चुलीच्या इथे सुद्धा तुम्ही ही जी अन्नपूर्णा मातेची जी सेवा आहे ती करू शकतात। आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळामध्येच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायची आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळातनं बाहेर काढायचं आहे। पुन्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला थोडेसे तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि त्यांना पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आणि उरलेले जे तांदूळ आहेत त्याच्यातले काही तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि काही उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत। अशा रीतीने आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायची। अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं, पण आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।